कस्तुरी गेल्या आठवड्याभर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजणार आहे। राज्यातील भ्रष्टाचार आणि विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर आधीच विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। सत्ता पक्ष आणि विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर देतील। विरोधकांनी अनेक खरतर मुद्दे मांडलेले आहेत। गृह खात्यावर ताशेरे ओढल्याचं सुद्धा आपण बघितलेलं होतं आणि यालाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। सुशांत, आपण बघतोय हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, आज नेमकं काय घडू शकतं? गौरी, आपण जर बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशनाचा आज खऱ्या अर्थानं शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलणार आहेत, रिप्लाय देणार आहेत। त्याचं प्रमुख कारण हेच आहे, अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांनी काही महत्वाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली होती। त्यामध्ये लहान मुलांचं अपहरणाची प्रकरणं असतील, महिला अत्याचाराची प्रकरणं असतील, यासारखी अनेक प्रकरणं जी आहेत त्यावरून कुठेतरी विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता। गृह खात्यावर अक्षरशः ताशेरे ओढले होते। विजय वडेट्टीवार यांच्या भाषणात देखील गृह खात्यावर टीका करण्यात आली होती। त्यानंतर जयंत पाटील यांनी देखील काही महत्वाच्या मुद्द्यांवरून गृह खात्यावर टीका केली होती। सरकारची एकूणच कामगिरी कशी आहे यावर त्यांनी टीका केली होती। त्यामुळे देवेंद्र फडणवीस आज ज्यावेळी रिप्लाय देतील त्यावेळी विरोधकांच्या प्रत्येक टीकेला ते उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत। ते महाराष्ट्र सरकारने, देवाभाऊ सरकारने किती कामं केली वर्षभरात याची पूर्ण माहिती जी आहे ती देवेंद्र फडणवीस आजच्या सभागृहात देतील। आजचं त्यांचं सभागृहातलं भाषण यासाठी महत्वाचं असणार। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिका ज्या महाराष्ट्रातल्या होऊ घातलेल्या आहेत त्या आता त्या दृष्टिकोनातून हे अधिवेशन देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं असेल तर मुंबईतील महत्वपूर्ण निर्णय जे आहेत ते घेण्यात आले होते। सिडकोचा महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आला आणि भाषणात हेच मुद्दे महत्वाचे देवेंद्र फडणवीस यांचे असणार आहेत। नक्कीच सुशांत, खरं तर आजच्या दिवशी नेमकं काय घडतं, मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात हे बघणं महत्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।